हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि मी बँगलोरला आली रिटर्न, जसं की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल. आणि डेली माझे उठलं की स्कूलला जायचं, स्कूलवरून आलं की घरचं काम, म्हणजे ना एवढं बरेच दिवस झाले मला टाईमच नाही भेटला ब्लॉग अपलोड करायला. ज्यावेळेस मी स्टार्ट केलं ब्लॉग अपलोड करायला 5-5 दिवसानंतर ना, त्यावेळेस माझ्या ऑलरेडी मोबाईलचं स्टोरेज प्लेस फुल झालं होतं. त्याच्यानंतर मी ब्लॉग अपलोड करायला टाईम केला, म्हणजे सुरुवात केला. कारण की सकाळी आमचं ट्रेनिंग राहायचं स्कूलमध्ये आणि नवीन स्कूल म्हणजे नाही का ओपन पण होत होतं, म्हणजे चालू होतं. तर त्याच्यामुळे पोरं येत जात होते, त्यांचे बॅगा वगैरे बुक्स वगैरे आम्हाला रेडी करून ठेवावं लागत होते. त्याच्यामुळे मला घरी आलं की घरचं काम आणि स्कूलमध्ये गेलं का स्कूलचं काम करायला म्हणजे टाईमच भेटत नव्हता असं की ब्लॉग अपलोड करायला म्हणून. आणि शंभूचं पण त्यावेळेस स्कूल चालू नव्हतं. आणि मी आता जसं सांगितलं की मी ज्यावेळेस ब्लॉग अपलोड करायला चालू केले त्यावेळेस ऑलरेडी माझ्याकडे भरपूर कंटेंट होता आणि फुल म्हणजे स्टोरेज स्पेस फुल झालं. त्याच्यानंतर मी अपलोड करायला चालू केलं. जर अपलोड नसतं केलं तर म्हणजे ते माझ्या पुढचा कसा व्हिडिओ बनवायचा तेच कळत नव्हतं. स्कूलवरून घरून स्कूल असंच चाललं होतं. आणि शंभूच पण ज्यावेळेस शाळा चालू काय नव्हती त्याच्यामुळे तो माझं मागच फिरत होता. आता मी गावाकडे होते आणि डायरेक्ट स्कूलचं चालू झालेलं व्हिडिओ अपलोड केला असतं तर तुम्हाला पण एवढी काही लिंक लागली नसते. त्याच्यामुळे मी ना माझे आहे ते कंटिन्यू व्हिडिओ केले. आणि सडनली माझा आवाज चेंज झाला आहे. माझा आवाज थोडासा म्हणजे घसा बसला आहे. काय झालं काही कळलं नाही. म्हणजे कोल्ड्रिंक घेतलं होतं मी पण 2 दिवसापूर्वी घेतलं होतं. त्याच्यानंतर 2 दिवस काही झालं नाही. आज अचानक आवाज थोडासा चेंज झाला आहे माझा आणि घसा पण थोडासा दुखतो आहे. तरी पण आत्ता जर व्हॉइस ओव्हर नाही केलं तर नंतर मला टाईम भेटणार नाही. त्याच्यामुळे मी आत्ताच व्हॉइस ओव्हर चालू करायला म्हणजे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायला चालू केला. आणि असं वातावरण झालं होतं आमच्याकडे. म्हणजे वातावरण सध्याकडे खूप छान होतं आहे कारण की पाऊस येतोय जातोय, मोसम बदलत राहतो आणि आमचं काम पण बदलत राहते. मग आमची ट्रेनिंग वगैरे चालू झालं मध्ये, त्याच्यामुळे मला एवढा काय टाईम नाही भेटला. स्कूल चालू झालं, रिओपन झालं, त्याच्यामुळे स्कूल ड्रेस बुक्स वगैरे सगळं आम्हालाच द्यावं लागतं. त्याच्यामुळं एवढे कसं टाईम भेटला नाही. आणि घरचं काम जेवण वगैरे ते करूनच जावं लागतं सगळं आवरून. त्याच्यानंतर ह्यांचा टिफिन शंभूला मला सेपरेट. शंभू राहतो म्हणजे नाही का, मी स्कूलमध्ये गेल्यानंतर तो खाली राहतो, माझ्या शेजारी माझ्यासोबत नसतो. त्याच्यामुळे त्याचा टिफिन वेगळा, माझा टिफिन वेगळा, मग चालूच राहतं काही ना काही. त्याच्यामुळे मला एवढा असं ना परफेक्ट टाईमच नाही भेटला की मी अपलोड करेन सेपरेट असा वेळ काढून. जसं जसं मला वेळ भेटत गेला तसं तसं मी अपलोड करत गेले. आणि चालू आहे अजून, तरी पण माझे व्हिडिओ लेटच आहे. आणि मला जसा टाईम भेटेल मी तसा व्हिडिओ अपलोड करायचा ट्राय करते. तुम्ही पण थोडंसं समजून घ्या. म्हणजे थोडंसं आमच्या स्कूलमध्ये ना ट्रेनिंग वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे मला एवढाच टाईम भेटत होता की सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा शेवट. त्याच्यामुळे आधीमध्ये काही एवढासा टाईम नाही भेटला मला ब्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करायला. थोडंसं मी ज्यावेळेस आम्हाला नवीन ट्रेनिंग भेटलं होतं, छोटासा रोबोट आलं होतं आमच्या स्कूलमध्ये, त्याचं ट्रेनिंग भेटलं होतं मला की कसं हँडल करायचं काय, तेच मी दाखवलं तुमच्यासोबत. पहा, तुम्हाला छान वाटेल ते. म्हणजे रोबोट टाईपच होतं ते आणि त्याला हँडल करायचं खरंच खूप सोपं होतं. वरती जे 4 बटन दिसतात तुम्हाला, ग्रीन, ब्लू, ऑरेंज, रेड, ते प्रेस केलं की त्याला डायरेक्शन भेटत होती, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक साईड, प्ले. आणि त्याला तुम्ही वॉइस पण देऊ शकत होता. अगर तुम्ही जर त्याला जे टार्गेट दिले त्या टार्गेटवरती पोहोचलं तर त्याला तुम्ही ते डान्सिंगचं बटन आहे तिथं जरी प्रेस केलं तरी डान्सिंग करत होतं ते. म्हणजे खरंच खूप छान होतं. म्हणजे आम्हाला तेच मुलांसोबत थोडंसं एक कसं टाईम स्पेंड करायचं, कसं त्यांना सांगायचं, भरपूर काय करत होतं ते. तुम्ही त्याच्यासोबत स्टोरी टेलिंग करू शकता, तुम्ही त्याला स्टेप्स वगैरे सांगू शकता. आणि परत त्याच्यात मुलांना जर बोर होत असेल तर त्याच्यात डान्सिंग सॉन्ग वगैरे सगळंच मी सांगू शकत होतं. आमच्यासाठी नवीन होतं त्याच्यामुळं आम्ही पण खूप एक्सायटेड होतो सगळे पाहण्यासाठी की कसं आहे काय वगैरे. आणि हातात घेतलं तर खरंच ते खूप जड वगैरे नाही का, असं मेटलसारखं होतं, म्हणजे फुल चिट्टीसारखं. आपण ते रोबोटचं पिक्चर नाही बघितलं का, चिट्टी, त्या टाईप आम्ही त्याला चिट्टी बोलत होतो. आणि थोडासा गेम वगैरे पण तुम्ही खेळू शकत होता त्याच्यासोबत. असे तुम्ही त्याला इंस्ट्रक्शन देऊन वगैरे ते कप वगैरे तुम्ही खाली पाडू शकत होता. आणि आम्हाला सगळ्यांना टास्क भेटला होता. प्रत्येकाला आमच्या 3 ग्रुप ठरले होते. त्या ग्रुपमध्ये जे म्हणजे आम्हाला टास्क दिले होते ते आम्हाला कंप्लीट करायचे होते. ज्याचं असं म्हणजे प्रत्येक चेंज करत होतं, कुणाचं होत होतं कुणाचं नव्हतं होत. एवढं काय असं सगळं मला हे करता नाही आलं. जेवढं भेटलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि खरंच खूप छान होतं ते. आणि मग लहान मुलांसाठी खरंच खूप मनोरंजन आणि चांगलं आहे. एक नाही का फ्रेश होतं त्यांचं. सारखं पुस्तकं बघून आहे ना बोर होतं. थोडंसं असं गेम वगैरे असलं की ते फ्रेश होऊन जातात. तेच ते.
विंडे कटिंग द ट्री. म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीचं आहे आणि आम्ही थोडंसं स्टोरी टेलिंग वगैरे केलं होतं. त्यातच सगळ्यांचा गेटअप वगैरे आणि त्यात मला कट्टी करायचा रोल दिला होता. त्याच्यानंतर आमचा आला योगा डे सेलिब्रेशन झाल्यानंतर हे चिटुकले असे योगा करत होते आणि खरंच एकामागे एक दिवस कसे पटापटा निघून गेले ना काही कळलंच नाही आणि मला टाईमच नाही भेटला. त्याच्यामुळे मी थोडं सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर शंभूचं स्कूल पण चालू झालं. ते बुक्स बॅग आणि ते रॅप वगैरे करायचं एवढा असा टाईमच नाही भेटला आणि सगळ्यांची सोबतच घाई होती. मला स्कूलला जायचं राहायचं आणि यांची नेमकी त्यावेळेस यांची फर्स्ट होती. त्याच्यामुळे यांचा काही रोलच नव्हता. हे सकाळी जायचे संध्याकाळी यायचे. त्याच्यानंतर हा झाला आमचा स्कूलमध्ये फादर्स डेला पण थोडंसं गेम वगैरे सगळंच आम्हाला सेलिब्रेट करावं लागत होतं. त्याच्यामुळे मला टाईमच नाही भेटला ब्लॉग बनायला. सगळ्यात मोठं म्हणजे मेन हे कारण आहे की टाईम काढावा लागतो आहे ब्लॉगसाठी आणि ब्लॉगला टाईम काढायला तर मला काही टाईम भेटत नाही आहे. त्याच्यामुळे जसा मला टाईम भेटला जसं ॲडजस्ट झालं त्याच्यानंतर मग मी ब्लॉग अपलोड करायला चालू केले. लास्टला होतं आमचं PTM आणि स्टोरी टेलिंग वगैरे राईम्स वगैरे आणि असंच आमच्या स्कूलमध्ये काही ना काही चालूच असतं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.